नमस्कार, मी शामराव मोकाशी आणि महाराष्ट्रातील सुमारे 30 ते 40 लाख रिक्षा चालकांचं पालकत्व हे धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळ घेणार आहे. आत्ता जी परमिट बंद आहेत ती धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळ ह्यांचं पोर्टल हे परिवहन विभागाच्या पोर्टलला जोडलं जाणार आहे की आता इथं मक्तेदारी कुणाची राहणार नाही आणि संपूर्ण जबाबदारी हे मंडळ घेणार आहे. आता दुसरा वर्धापन दिन 27 जूनला आहे. RTO अधिकारी हे नंबर करायला अपयशी ठरलेले आहेत आणि हे रिक्षावाल्यांचे नेते काय व वर्गणी खायच्या ना RTOच्या समोर 4 लोक काम करायचं आणि त्यांना काय कल्याणकारी मंडळाबद्दल काय नाही, खाली भाडं, रिक्षा आणि परमिट. आणि हे पोर्टलला जोडल्यानंतर त्याच्यात मग अट्टे आहेत, तुमच्याकडे राशन कार्ड पाहिजे, वोटिंग कार्ड पाहिजे, म्हणजे असे जवळजवळ 11 पेपर तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत. त्यानंतरच तुम्हाला परमिटचा फॉर्म फाटणार आहे, पावती फाटणार आहे आणि त्यालाच परमिट मिळणार आहे. आता हे परमिटचे पेपर जे चेक केले जातील ती 1 क्लिक आहेत आणि आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे शासनाचे अधिकारी ते प्रथम फाईल चेक करणार, त्यानंतर ते RTOवाले अप्रूव्हल करणार आणि मग ते अप्रूव्हल झाल्यानंतर डायरेक्ट तुमच्या मोबाईलमध्ये QR कोडवालं परमिट येणार आणि ती QR कोडची प्रत बाहेर काढायची, म्हणजे RTOला न जाता तुम्हाला रिक्षा टॅक्सीचं परमिट मिळणार 1 क्लिक आणि लवकरच हे पोर्टल जुडलं जाईल. धन्यवाद. व्हिडिओ शेअर करा.